श्रोते हो, मी प्राध्यापक डॉक्टर दीपाली जाधव आणि माझी मैत्रीण डॉक्टर हिमगौरी वडगावकर आम्ही दोघींनी गप्पाष्टकच्या माध्यमातून गेली 2 एपिसोड इकिगाईचा प्रवास तुमच्याशी मारत काही विचार पुष्प गुंफण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रोते हो, आपल्याला एवढ्याशा या आयुष्यात खूप काही हवं असतं. खूप काही मिळालं ना तरी सुद्धा पाहिजे ते मिळालेलं नसतं. अनेकदा काही जणांना ते पाहिजे ते मिळालं तरी सुद्धा त्यामध्ये ते न्यूनत्व शोधण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणजे समाधान आणि जो आनंद मिळायला हवा तो त्यांना मिळत नाही. तर आमच्या दोघींचं या गप्पाष्टकच्या माध्यमातून एवढंच एक सांगणं आपल्याला आहे की जे मिळालेलं आहे त्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. जे कमी आहे ती कमी तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा. कारण मी स्वतः मास्टर ऑफ रेकी आहे आणि रेकी ही काय करते की जे कमी आहे ना ती तुमच्यातल्या पॉझिटिव्हिटीज इम्प्रूव्ह करून ती कमी भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्यमग्नतेमध्ये वाढ करण्याचा एक सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून आजूबाजूच्या विश्वाला आवाहन करण्याचं एक तुम्हाला मदत करत असते. तर एक सांगण्याचा मदितार्थ याच्यातून एवढाच आहे की गौरीचं मी रोजचं दैनंदिन जो जीवन प्रवास बघते तो अत्यंत बिझी असा आहे. मी तिला अनेकदा प्रश्न विचारले की गौरी, तू एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून लिखाण कधी केलेस किंवा ही जी काही ओघवती जी भाषा तुझ्या लिखाणातून दिसते तर ती लिंक तुझी तुटली तर त्यावेळेस तू काय केलंस? तर ते जे काही तिनं मला सांगितलं किंवा ती जे काही सांगत असते तर ते थोडंसं एक लेखिका म्हणून मी तिला सांगेन की तू थोडीशी ती आम्हाला तुझ्यातलं ते व्यक्त कर की तुझ्या ज्या अव्यक्त गोष्टी आहेत तर त्या सांगण्याचा प्रयत्न कर. ती लिंक मग मुरळी कथा असेल, व्रतस्थ कथा असेल तर त्यामध्ये तुला असं कधी खूप गोंधळल्यासारखं झालं असेल, विसरल्यासारखं कधी झालं का? किंवा ते लिखाण तुटलं म्हणून तुझ्या कामावरती काही परिणाम झाला का त्या दरम्यान? असं हो, या सगळ्या गोष्टी लेखक म्हणून तर होतातच. म्हणजे प्रत्येकच लेखकाच्या बाबतीत हे सगळं होतं. आता कसं आहे, आपण आता या इकिगाई बद्दल बोलतोय. हा माझा मी शोधलेला इकिगाई आहे, त्यामुळे मला त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद हा मिळालेला आहे. पण हा आनंद शोधताना कधी कधी आपण लहान मुल जसं अडखळतं, पळतं, पुन्हा उठून चालायला लागतं, तसाच हा कथा लेखनाचा किंवा कादंबरी किंवा कविता लेखनाचा हा सगळा प्रवास असतो. ह्याच्यामध्ये आता तू माझ्या ज्या कथांचा उल्लेख केलास, मुरळी असेल, ही एक ही एक वाईट प्रथा आहे आणि मुरळी या स्त्रीला काय काय भोगावं लागतं ह्याच्यासाठी मी प्रचंड अभ्यास केला. खूप पुस्तकं वाचली, अनेक लोकांना यातल्या भेटले, लोककथांच्या बाबतीत जे काही तज्ज्ञ माणसं आहेत त्यांना भेटले, मग मी ही कथा लिहिली. कथा छोटीशी लिहिताना सुद्धा त्याच्या पाठीमागे माझा एवढा प्रवास होता. प्रत्येक कथा लिहितानाच मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून तू म्हणतेस ओघवतं किंवा दर्जेदार, आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे माझ्याकडून चुकीचं कुठलंही काही जाऊ नये ह्याचा खूप अभ्यास करून ते सगळं केलेलं आहे. आणि लिंक तुटते, आपल्याला कामं असतात अनेक प्रकारची, माझा व्यवसाय आहे, घर आहे, ते बघायचं असतं, मुलांचं बघायचं असतं, माझं एक्सरसाइज असतात. ह्या सगळ्यांना मला जो काही शांत वेळ 1-2 तासाचा देता येईल तो मी देण्याचा प्रयत्न करते. पण त्यात सुद्धा किती वेळा तरी अडथळे हे येतात आणि मग आपल्याला पुन्हा लिंक ती सापडवायला वेळ जात नाही असं नाही. पण ह्या बाकीच्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत हे मी माझ्या मनाला कायम समजावल्यामुळं माझा तसा काही मला फार ही अडचण आली नाही. फक्त मला एक गोष्ट कथा लिहिताना नेहमीच होते किंवा कादंबरी लिहिताना की मी त्यात अडकून जाते. म्हणजे त्या पात्रांचं जसं त्यांच्या आयुष्यामध्ये चाललेलं असतं, म्हणजे ते आनंदी असतात तेव्हा माझ्या मनाला कुठेतरी आनंद होत असतो, ते दुःखी असतात तेव्हा मलाही आत्मदुःख होत असतं. मी करत सगळं असते पण माझ्या आतल्या आत हे चाललेलं असतं. प्रत्येकच मला वाटतं लेखकाचा प्रवास हा असाच असणार आहे. तर ते काही फारसं त्रासदायक असं नाहीये, कारण ते आवडीनं केलेलं काम आहे. मी शोधलेला माझा तो इकिगाई आहे, त्यामुळे मला तो खूपच आनंद देऊन जातो. मैत्रिणींना आता तुम्ही ऐकलं तिच्याकडून की तिच्या लिखाणासंदर्भामध्ये, तसंच मी तुम्हाला सांगेन की प्रत्येकीला काही लिखाणाची आवड असेल किंवा रांगोळीची आवड असेल किंवा तुम्हाला एखादा पदार्थ छान येत असेल, तुमच्यामध्ये काहीतरी चांगुलपणा नक्कीच असेल. कारण एक सांगू का की इवन इन एव्हरीवन्स पर्सनॅलिटी देअर इज अ हिडन स्वॅन. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एक राजहंस असतो आणि या राजहंसाचा हा शब्द घेऊनच मी तुम्हाला सांगते की आदरणीय गदिमा गदिमांनी एक खूप सुंदर काव्य लिहिलेलं आहे की एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. आणि ते गाणं असं आहे की त्या एका तळ्यामध्ये खूप सारे अशी बदकाची पिल्लं खेळत असतात आणि त्याच्यामध्ये कुरूप वेडं बदक असतं आणि सगळेजण त्याला हसायची. त्याला सुद्धा असं वाटायचं की
की सगळे लोक मला का हसतात या कारण मी कुरूप आहे. आणि तो इतका स्वतःला सततच म्हणजे काय म्हणायचं तर कोसत असायचा. जसं की तुमच्यामधल्या सुद्धा अनेक जणी पुढत असतील की माझ्याकडे हे नाहीये, माझ्यामध्ये ते नाहीये, पण कधीतरी चोरून स्वतःतल्या आतल्या प्रतिबिंबाला साथ घाला. आणि मग जसं त्या बदकाला कळालं की जाणीव झाली की तो तर एक राजहंस होता. तसं स्वतःतला एक राजहंस तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, जो गौरीनं शोधलेला आहे. आणि ह्या राजहंसाचंच रूपांतर तिच्या मनातल्या आज शब्दांचं आणि लेखणीच्या आधाराने ते व्यक्त झालं आणि ते व्रतस्थ या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलं आहे. तसं हा आपल्याला जे आवडतं ते करणं म्हणजे खरं आहे. इकिगाई इतकं सोपं साधं आहे. आणि ते करत असताना आपलं जीवन आपण जगत असताना आपल्या संस्कृतीमध्ये जे जे सांगितलंय तेच याही संस्कृतीत सांगितलेलं आहे. पण त्या लोकांनी ते आत्मसात केलं. ओकिनावा शहर आहे, तिथली लोक हे सगळं फॉलो करतात. आपल्या हिमालयात नाही का ग, आपण आजही म्हणतो की इथे इतके म्हणजे खूप वयाचे किंवा वयाचे असं नाही म्हणता येणार, चिरतरुण असे काही अनेक व्यक्तिमत्व आजही आहेत असं आपल्याकडे म्हटलं जातं. तरुण, आता तू चिरतरुण वर्ण सांगितलंस तर इकिगाई ह्या कन्सेप्ट मध्ये पण हेच आहे की ते सांगतात कमी खा, कमी कॅलरीज पोटात घाला आणि तरुण दिसा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जापनीज लोक हे साधारण 2160 कॅलरीज रोजच्या खातात, पण इकिगाई जगणारे जे लोक आहेत ते 1700 कॅलरीज रोजच्या खातात. ते आठवड्यातनं 2 दिवस उपास करतात. त्या 2 दिवसात ते फक्त 500 कॅलरीज शरीरामध्ये जास्त आणि फ्रुट्स जास्त खातात. त्यामुळे फायबर्स मिळतात. फायबर शरीरात गेलं की मल आपल्या शरीरातलं बाहेर काढायला खूप चांगली मदत होते. जे जे सांगितलंय आपल्या शास्त्रामध्ये तेही त्यांनी सांगितलंय. आता इकिगाईचं जर आपल्या प्राचीन शास्त्राशी जर कम्पेअर करायचं झालं तर आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 आश्रम सांगितले. ते त्या पद्धतीनं त्या वयात म्हणजे जेव्हा जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत असता मनापासून शिक्षण घ्या तर तोपर्यंत ते ब्रह्मचर्य पालन, गुरुप्रती निष्ठा या सगळ्या गोष्टी करून मग तुम्ही जेव्हा गृहस्थाश्रमात जाता, तुमचं विवाह होतो, तुम्हाला तुमची पत्नी किंवा पती, मुलं बाळ आणि इतर घर सगळं सांभाळायचं असतं. आई वडील असतील किंवा इतर अजून नातेवाईक असतील, अजून कुणाच्या जबाबदारी असतील, तर तो गृहस्थाश्रम त्या पद्धतीनं आपण स्वतःही जगला पाहिजे आणि इतरांसाठी आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. त्यानंतर येतो वानप्रस्थाश्रम, म्हणजे वयाच्या 40-50च्या आसपास जेव्हा आपली मुलं आता त्यांच्या गृहस्थाश्रमामध्ये जातात, थोडेसे मेंटरशिप, तेव्हा आपण थोडस ह्यातनं बाजूला जाऊन तो वेळ आपल्या स्वतःसाठी उलट खूप चांगला आपण देऊ शकतो. तर थोडंसं संसारातलं हे लक्ष बाजूला काढून आता त्या सगळ्या किल्ल्या म्हणू आपण, त्या किल्ल्या आपल्या पुढच्या पिढीच्या सुपूर्त करून थोडंसं फक्त एक मेंटरशिप आपण त्यावेळेस केली पाहिजे. एक तेवढंच आपण आपलं एक अस्तित्व तिथं ठेवलं पाहिजे, फार गुरफटून न जाता. आणि संन्यास आश्रम, आता संन्यास आश्रम म्हणजे प्रत्येक जणांनी काही संन्यास घेऊन कुठं रानावनात राहायला नाही जायचे, पण एका ठराविक वयानंतर आपण आपलं व्यवस्थित छान फक्त आपल्या पुरतं व्यवस्थित जीवन जगलं पाहिजे. ते जे करतील ते आपण खायचं, ते जे देतील ते आपण करायचं, त्यांना आपण मदत करायची. आपल्या पुढच्या पिढीला, कदाचित त्याच्या पुढची पिढी मोठी झालेली असेल, या प्रत्येकाला मदत करत जगलं पाहिजे, हेच आपलंही शास्त्र सांगतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी खूप काही वेगळ्या कुठं सांगितल्या गेल्यात असं नाहीये. प्रत्येक धर्म, कुठलाही धर्म सुद्धा हे सगळं सांगतो, पण आपण ते आत्मसात केलं पाहिजे. आणि आपण प्रत्येकाकडं म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडं एका आदरानं बघितलं पाहिजे. म्हणजे त्यातली चांगली गोष्ट ही आपल्याला त्या वयामध्ये आत्मसात जर आपण केली तर ती आपल्याला पूर्ण पुढचं आयुष्यभर उपयोगी पडते. असे हे 4 आश्रम आपण खरं तर सगळ्यांनी जगले पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे योग सुद्धा सांगितलेत ना 4 प्रकारचे, भक्तियोग, कर्मयोग, त्यानंतर राजयोग आणि ज्ञानयोग. ह्या सगळ्यांचाही आपण वापर केला पाहिजे. म्हणजे भक्तियोग जो असेल तर भक्ती ही भाबडी असली पाहिजे. तुम्ही काय रोजच खूप वेळ देवासमोर बसून भक्ती करा असं नाही. तुमच्या मनात भोळा भाबडा भाव जर असेल तर देव तुम्हाला पावतो. तुम्ही जर एकीकडे वाईट वागत असाल, लोकांशी वाईट वागत असाल आणि इकडे देवासमोर तास बसत असाल तर ती भक्ती नाही. आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही जो जाणतो तोच देवाला प्रिय होतो असं आहे. म्हणून हा भक्ती योग आपण त्या पद्धतीनं आत्मसात केला पाहिजे, तर आपल्यामध्ये आपोआप ते सात्विक वर्तन येत जातं.
त्यानंतर कर्मयोग म्हणजे आपल्या कामाप्रती असणारी निष्ठा. मगाशी सांगितलं वैध पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट केली पाहिजे आणि नुसता त्याचा आपल्यालाच आपले पैसे मिळवण्यासाठी उपयोग झाला पाहिजे असं नाही, तर संपूर्ण समाजाला, प्राणीमात्रांना, निसर्गाला, पंचमहाभूतांना आपण ह्यातून काय देतो ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. तिसरा असतो तो ज्ञानयोग. आपल्या ज्ञानाचा चांगला उपयोग आपल्या स्वतःला, आपल्या आजूबाजूला, पुढच्या पिढीला. आपल्याकडे काय होतं माहितीये का, बरेच वेळेला एखाद्या पिढीकडे खूप चांगलं काहीतरी ज्ञान असतं जे समाजाला उपयोगी असणार, पण तो ते पुढच्या पिढीला देतच नाही. मग ते तिथंच संपून जातं आणि एक चांगली विद्या ही बाजूला पडते. मग त्याच्यावर संशोधन होत नाही, मग आपण मागे पडायला लागतो. तर ह्या गोष्टी होता कामा नये. आणि चौथा म्हणजे राजयोग. राजस राहणं आणि काय म्हणायचं त्याला की आपल्या मनावरती आणि इंद्रियांवरती राज्य करणं म्हणजे कंट्रोल. हे सगळं खूप म्हणजे योग्य पद्धतीनं असलं पाहिजे. आणि योगाची अष्टांग साधनं म्हणजे यम, नियम, आसन, आहार, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशी ही जे अष्टांग म्हणजे साधना जे सांगितलेली योगाची, तर हे सगळे चारही योग करताना आपण हे सगळ्यांचा उपयोग व्यवस्थितरित्या केला. आता इकिगाईमध्ये सुद्धा ते जापनी जी पद्धती सांगितली त्याच्या सुद्धा त्या सगळे काय पाळतात, तर लयबद्ध व्यायामाला ते खूप महत्व देतात. तर हा लयबद्ध व्यायाम म्हणजे आपल्याकडचा योगाच आहे, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जायचं. तर ह्याच्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य, भरपूर प्राणवायू आपल्या शरीराला मिळतो. आपल्या शरीरामध्ये आपल्या दर क्षणाला आपल्या शरीरातल्या सेल्स ह्या मरत असतात, तर त्यांना पुन्हा रिजनरेट करायचं काम हे सगळं करत असतं. तर हे आपण केलं पाहिजे. आणि आणखी एका महत्वाच्या गोष्टीवर दीपाली म्हणजे गोल्स इन लाईफ आणि गोल्स ऑफ लाईफ ह्याच्यावर दोन गोष्टी. आता गोल्स इन लाईफ म्हणजे काय, तर जगत असताना तुमची कोणती ध्येय असली पाहिजेत आणि तुमच्या जीवनाचं अंतिम ध्येय कोणतं असलं पाहिजे याच्यावरती आपली संस्कृतीनं अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. तर गोल्स इन लाईफ म्हणजे काय, तर तुमचा अर्थ, काम आणि धर्म हे तीन गोष्टी. आणि गोल ऑफ लाईफ म्हणजे तुम्हाला शेवट कुठे जायचं आहे, तर मोक्ष. तर हे जे चार गोष्टी आहेत, तर तुम्ही सांगा की आपण जे काही नोकरी व्यवसाय करणार आहोत, जसं तू कर्मयोगाचं सांगितलं, तर तसं प्रत्येकाने ते व्यवस्थित केलं पाहिजे, पैसा व्यवस्थित मिळवला पाहिजे आणि डिवोटेडली आपल्याला जे काही कर्म करायचं, कुठली नोकरी असू देत. अगदी म्हणजे मला तर माझ्या घरामध्ये सांगायचं की केअर काढताना सुद्धा इतका व्यवस्थित केअर काढा की तिथं काढलंय असं ते कळलं पाहिजे. म्हणजे स्वयंपाक करत असताना सुद्धा अगदी तुम्ही ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांती प्रत्यय कारणम वांछितम वांछितम ओम क्रूम क्रीम स्वाहा हा मंत्र म्हणत माझी आई स्वयंपाक करत असताना आम्ही बघितलं, म्हणजे पाहिलं आणि तेच कुठेतरी अंगीकारलं की ते करताना तुमचं मन व्यवस्थित. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो तसा रोज आपण सकाळी ओटायला नमस्कार केला पाहिजे. काही जण एक पणती लावतात उठल्या खड्ड्यापाशी की ती अन्नपूर्णा देवीला आपण कुठेतरी आपल्यामध्ये ती येऊ दे. तर माझी आई स्वयंपाक करायच्या अगोदर हा मंत्र म्हणते, त्याच्यामुळे मला ते इतकं रुजलंय ना की खरं, कारण तो तिचा कर्मयोग आहे आणि त्याच्यामुळे ती आमच्या नात्यांमध्ये सगळ्यांमध्ये ती अन्नपूर्णा म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जातं. तर हा पण एक आहे ना की गायच आहे तो तिचाही असं एक अगदी सांगते. तर हा जो आहे तो म्हणजे तुम्ही धर्माप्रती म्हणजे काय, तर धर्म म्हणजे काय, त्याच्याबद्दल काय सांगितलंय हे आपण लक्षात घ्या. उगाचच अंधश्रद्धाळू आणि उगाचच कट्टरपणा आणि म्हणून दुसऱ्याचा अपमान. आज आमच्या मॅनेजमेंटमध्ये कल्चरल डायव्हर्सिटी म्हणून एक अतिशय चांगली कन्सेप्ट आहे की तुम्ही स्वतःचा आदर ठेवा, दुसऱ्यांचाही आदर ठेवा, तसं स्वतःच्या धर्माप्रती आदर असू दे, इतरांच्याही प्रती आदर असू दे. आणि अशा पद्धतीचं तुम्ही व्रतसर राहणं म्हणजे तुमचं गोल इन लाईफ. बरोबर आहे की नाही. आणि गोल म्हणजे आपल्याला कुठेतरी एक मोक्ष मिळाला पाहिजे. मोक्ष म्हणजे काय, तर कुठेही वासना राहता कामा नये. नाहीतर आपण काय होतं की मी जगलोच नाही असं वाटता कामा नये. कधीही आपल्याला शेवटाकडे जायचं, कारण शेवटी हे शरीर आपलं मरणार आहे. तर हे जे शरीर आपल्याला दिलेलं आहे त्याची आपल्याला व्यवस्थित काळजी करायची. आणि हो, मुख्य म्हणजे आपल्या शरीरातला जो मन आहे आणि त्या मनाचा आनंद तो आपल्याला मिळवायचा आहे. म्हणजे गोल ऑफ लाईफ आपल्याला त्या पॉइंटला जाऊन, जेव्हा आपल्या गोल ऑफ लाईफ म्हणजे आपल्याला मोक्षाला जायचं असतं, तेव्हा त्या लाईफ कडे आपण मागे वळून बघतो, तेव्हा धर्म, अर्थ, काम या सगळ्या कन्सेप्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थितपणे राबवल्या, आपण पुढे नेल्या, आपण चांगलं आयुष्य जगलो. ही मनशांती जर आपल्याला मिळाली आणि आपण चांगलं केलंय आयुष्यामध्ये, हे जर आपलं मन तृप्त झालं तरच आपण मोक्षाला जाणार आहोत. अशी कन्सेप्ट आहे. असं आम्ही इकिगाई आणि भारतीय प्राचीन शास्त्र या दोन्हीचा एक जे आम्हाला भावलं
ते आम्ही तुमच्यासमोर मांडलंय. थोडंफार कमी जास्त उणे अधिक असूही शकतं, असेलही कदाचित, पण आमच्या दोघींना जे आतून वाटलं की या संदर्भामध्ये हे कन्सेप्ट ज्यावेळी आम्ही त्याच्यावर पुस्तक वाचली आणि आमच्या दोघींच्या ज्या चर्चा घडतात एकमेकींच्या बद्दल, तर त्या आम्ही आपल्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर आमच्या सगळ्या चॅनलचे जे कोणी दर्शक असतील, व्ह्युअर्स असतील, त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातला इकिगाई शोधा, आयुष्याचा आनंद शोधा, सुखी व्हा, दीर्घायुषी व्हा आणि उत्तम आरोग्यपूर्ण असं आयुष्य तुम्ही जगा. स्वतःशी संवाद साधा. एकटेपणा कधी करू नका. तर एकटेपणाचं रूपांतर एकांतामध्ये करा आणि छानपैकी स्वतःशी संवाद साधा. स्वतःबरोबरच घरच्यांशी संवाद साधा, जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा, या चराचर सृष्टीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आणि तरच तुम्हाला तुमचा इकिगाई नक्की शोधत येईल आणि तो सापडेल पण तुम्हाला. हा आम्हाला दोघींनाही प्रचंड विश्वास आहे. तर प्रेक्षक हो, आज आम्ही इथेच थांबतो. इकिगाईचे हे 3 एपिसोड आपल्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहोत. ते आपल्याला कसे वाटले ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आमचं चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.